सर्वसामान्यांची न्यूज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। अस्सल न्यूज महाराष्ट्र 24। ओंकारेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित काळूस 30वा वर्धापन दिन संस्थापक गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 संपन्न। हरिभक्त पारायण बबनराव महादू आरगडे यांच्या फोटोचे संस्थेमध्ये अनावरण सोहळा। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बाबाजी शेठ रामचंद्र काळे आमदार खेड आळंदी विधानसभा यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न। शुभेच्छा देत आहेत। काळेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित काळूस या संस्थेचा आज वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शन खेड पंचायत समितीचे माजी सदस्य स्वर्गीय बबनराव महादू आरगडे भाऊ यांच्या प्रतिमेचं अनावरण सोहळा या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। आदरणीय अक्षयदादा जाधव यांनी तसंच सांगितलेलं स्वीकारायचं। आदरणीय श्रीकांत शेठ आणि विजयताई जोडीला विनंती राहील आपण तो सन्मान स्वीकारावा। त्यानंतर आदरणीय मंगलताई नवजी लांडे यांनी 50,000 रुपयांची ठेव या ठिकाणी आज या संस्थेमध्ये ठेवलेली आहे। त्यांचाही सन्मान उपस्थित सगळ्याच मान्यवरांच्या शुभास्ते आणि आमदार साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होते। पार्थ विठ्ठल दौंडकर यांनी या संस्थेमध्ये 50,000 रुपयांची ठेव या ठिकाणी ठेवलेली आहे। ते सन्मान या ठिकाणी साहेबांच्या आणि सगळ्या मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी केला जातोय। आणि खरं तर काळूसनगरीचे माजी सरपंच आणि या संस्थेचे चेअरमन म्हणून ज्यांनी कार्यभार पाहिला ते आदरणीय गोरक्षनाथ रामचंद्र टेमगिरे यांनी सुद्धा 2 लाख रुपयांची ठेव या ठिकाणी ठेवलेली आहे। खरं तर प्रचंड पैसा ज्यांच्याकडे आहे ते गोरक्षनाथ टेमगिरे आपलाही या ठिकाणी संस्थेच्या वतीने सन्मान होते। 2 लाख रुपये खरं तर आताच 2च मिनिटांपूर्वी त्यांनी या संस्थेमध्ये जमा केलेले आहेत। या ठिकाणी विधानसभेच्या काळामध्ये पैसा शिल्लक राहिला निश्चितपणे आपल्या सगळ्यांना खात्री आहे। बऱ्याचदा आपल्याला आरोप होत होता की पैसा ठेवणार नाही, परंतु अजूनही प्रचंड पैसा आदरणीय बाबाजी शेठ काळे यांच्या कार्यकर्त्यांकडे आहे। निश्चितपणे आदरणीय रेखाताई सांगरताई अडवाणी या ठिकाणी सन्मान आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड आपणही ठेवलेले आहेत। आपला या ठिकाणी आमदार साहेबांच्या शुभास्ते सन्मान या ठिकाणी संपन्न होते। सगळ्यांनी या संस्थेमध्ये जमा करावेत अशी विनंती आहे। आदरणीय गोरक्षनाथ गायकवाड चेअरमन आपला या ठिकाणी सन्मान होते। त्यानंतर खरं विधानसभेच्या प्राचार्य विजयसिंह शिंदे पाटलांना आता विनंती राहील आपण या संस्थेला सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त कराव्या। आज ओंकारेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या 30व्या वर्धापनानिमित्त ज्यांनी परिवर्तनाची लाट टिकून ठेवली या ठिकाणी आज पहिली शाखा जरी असेल बाजूला आमची चाकण नागरी सहकारी पतसंस्था आहे। आमच्या बरोबरीने तुम्हाला पुढे नेण्याचं काम आम्ही नेहमी करू, तुम्ही काळजी करू नका। आमची पतसंस्था 1984 साली स्थापन झाली। आपण अनेक इथं केशव शेठ आरगडे त्या ठिकाणी सभासद आहेत, ताई सभासद आहेत, अनेक सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत। पण चाकण पतसंस्था आणि ही काळेश्वर ग्रामीण पतसंस्था ही आपलीच पतसंस्था आहे। या भावनेने पुढच्या काळामध्ये आपण एकत्रित काम करू आणि या 30व्या वर्धापन दिनानिमित्त मी उपस्थित सर्वांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी संचालक मंडळाला शुभेच्छा देतो आणि कैलासवासी बबनराव आरगडे यांना अभिवादन करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। काळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचा 30 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वर्धापन दिन आणि वर्ष बिनविरोध माय माझी बोलते तापते हवा माय मरा